नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन जवळपास 9 दिवस झालेत. मात्र 9 दिवसात जेमतेम कामकाज झाले. सभागृहात सुरू आहे तो फक्त घोषणाबाजी, गोंधळ, गदारोळ आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. कारण एकच, कर्जमाफीची मागणी. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या या राड्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. आज तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसह थेट अर्थमंत्री अरुण जेटली आणि राधामोहन सिंग यांची भेट घेतली, जी केवळ 15 ते 20 मिनिटं चालली, ज्यात कुठलंही ठोस आश्वासन हाती आलेलं नाही. त्यामुळे 30,000 कोटीच्या कर्जमाफीवर 20 मिनिटात अशी काय चर्चा झाली, हा संशोधनाचा विषय आहे. पण त्याआधी काल देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBIच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी एक वक्तव्य करून राळ उडवून दिली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनी त्यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. पहिल्यांदा अरुंधती भट्टाचार्य नेमकं काय म्हणाले ते पाहूयात, मग चर्चा करूयात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी. किसानों की लोन की अगर वेवर की जाती है तब जो क्रेडिट डिसिप्लिन है वो टूट जाती है. आज के लिए तो लोन वापस आ जाएगी क्योंकि गवर्नमेंट पैसा दे देगी, लेकिन फिर जब हम लोग लोन देंगे तब किसान फिर अगले इलेक्शन के लिए, अगले चुनाव के लिए रुके रहेंगे. तो इसलिए हम देखते हैं कि इस तरीके का वेवर से क्रेडिट डिसिप्लिन में थोड़ी सी कमी आ जाती है. तो उसलिए हम लोग का जो कहना है कि किसानों को सपोर्ट करना बहुत जरूरी है. वो इस तरीके से करें ताकि क्रेडिट डिसिप्लिन न टूटे. ये अगर हो सकता है तो सबके लिए बढ़िया होगा. तर आपल्यासोबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलजी. राधाकृष्ण विखे पाटीलजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सुरुवातीला नेमकं हे सांगा की हक्कभंग कसा काय झाला तुमचा या वक्तव्यामुळे? असं की राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही तर आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करतोय. आणि सभागृहामध्ये चर्चा होत असताना सगळ्याच पक्षाच्या लोकांनी ती मागणी उचलून धरली. मला असं वाटतं की चर्चा ही कर्जमाफी होत असताना याच्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती सुद्धा आपण सभागृहामध्ये मांडली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही विधान केलं असेल किंवा राधामोहन सिंगांनी केलं असेल तो काही मी त्या आजच्या तो मुद्दा आता घेत नाही. पण विधानसभेमध्ये ज्यावेळी त्या विषयाची चर्चा होते, हे कायदा मंडळ आहे आणि कायदा मंडळात चर्चा होत असताना त्याच्यावर त्याच्या संबंधी एका लोकसेवकानं जाहीरपणे एखादं भाष्य करणं तो ह्या विधानसभेचा हक्कभंग होतो. आणि म्हणून आम्ही त्या संबंधीची नोटीस आता माननीय विधानसभा अध्यक्षांकडे आता पाठवलेली आहे. राधाकृष्ण विखेजी, एखादा इतका मोठा विषय ज्याच्यावरून अख्ख्या राज्यात आणि देशात गदारोळ चालू असेल आणि त्याच्यावरती कॉमेंट करणं ही चूक कशी काय ठरू शकते आणि त्याच्यामुळे हक्कभंग असा कसा काय येऊ शकतो? म्हणजे माझा मुद्दा तोच आहे की त्या लोकसेवक आहेत. ज्यावेळी आम्ही हे विधानमंडळ किंवा पार्लमेंट हे कायदा मंडळ आहेत. इथं देशाचं धोरण ठरतं. देशाच्या जनतेला वेगवेगळ्या घटकांना समाजाच्या काय मदत केली पाहिजे, कशा पद्धतीने मदत केली पाहिजे हे निर्णय त्या ठिकाणी होतात. आता अरुंधती भट्टाचार्य हे एका मोठ्या बँकेचे अध्यक्ष आहेत, पण त्यांचा हा फोरम नाही आहे. त्यांचा फोरम कोणता आहे की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला त्यांनी जाऊन सांगणं किंवा देशाच्या अर्थमंत्र्यांना तशा प्रकारची सूचना करणं. आणि त्यांनी मग त्या फोरमवर बोलायला आमची काहीच हरकत नाही, आक्षेप नव्हता. परंतु ज्यावेळी एखादा कायदा मंडळ या संदर्भात डिबेट करतोय, त्या संबंधीची त्या बाबतीमध्ये मागणी करतोय आणि त्याचं एक धोरण म्हणून राज्याचं ठरणार आहे. कारण म्हणजे हे काही पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाला स्वतः द्यायचे नाही आहे. उद्या पार्लमेंटने निर्णय घेतला, विधानसभेने निर्णय घेतला तर जी काही बँकेची रक्कम, कर्जाच्या रकमा घेतलेल्या आहेत ही सरकारला त्या अर्थसंकल्पात तरतूद करून द्यावी लागते. मला असं वाटतं की त्यांनी लोकसेवक म्हणून ते बँकेचे एक अध्यक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणी सरकारनं नियुक्त केलेलं आहे. त्यांनी एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांच्या स्वतःचं मत बँकेचे चेअरमन नसताना व्यक्त करणं हे मी समजू शकतो. बँकेचं चेअरमन म्हणून व्यक्त करताना निश्चितपणे हा त्या कायदे मंडळाचा किंवा विधानसभेचा हक्कभंग झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आम्ही ती नोटीस दिलेली आहे. नाही, विखे पाटील साहेब, मला एक फक्त प्रश्न विचारायचा होता की साधारणतः जे बोलत असेल तर तुमची परवानगी असेल तर बोलतो मी. नाही, प्रिव्हिलेजचे जे विषय आहेत साधारणतः अभिजित या संदर्भात प्रिव्हिलेजची ज्यावेळेस नोटीस दिली जाते त्यावेळेस त्याच्यावर अध्यक्ष निर्णय घेतात. त्याप्रमाणे विखे पाटलांनी नोटीस दिलेली आहे. त्यांना ती नोटीस स्वीकारायची का, ती स्वीकारून त्यांना सभागृहात मांडू द्यायचं का, याचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार अध्यक्षांकडे तो घेतील. फक्त प्रश्न असा आहे की प्रिव्हिलेजच्या ज्या मोशनच्या संदर्भात जे कायदे आहेत, जे
तरतुदी आहेत, साधारणतः जे संकेत आहेत पार्लमेंटरी प्रिव्हिलेज संदर्भात जे आतापर्यंत चालत आलेले आहे, त्यानुसार एक 2 विभागात त्याची विभागणी होते. एक असतं की त्या सभागृहातलं काम करणाऱ्या सदस्यांना असणारे व्यक्तिगत अधिकार आणि त्या सभागृहाचे अधिकार, या 2 संदर्भात हक्कभंग होतात. जर सदस्यांना मुक्तपणे तिथे आपलं काम करता यावं, निर्णय घेता यावेत, यासाठी हा दिलेला अधिकार आहे. तसंच त्या सभागृहाचे निर्णय हे सर्वांनी बंधनकारक म्हणून स्वीकारावेत, मान्य करावेत, याच्यासाठी सभागृहाला दिलेले अधिकार आहेत. अरुंधती भट्टाचार्य यांचं आत्ताचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी कुठेही सदस्यांच्या अधिकाराला किंवा सभागृहाच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकाराला आव्हान दिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी लोन वेवर संदर्भात एक फायनान्शियल एक्सपर्ट किंवा एखाद्या मोठ्या बँकेच्या अधिकारी म्हणून फायनान्शियल डिसिप्लिन एवढ्या संदर्भात त्यांचं वक्तव्य केलेलं आहे. ते एवढंच आहे. आणि त्याच्याबरोबर म्हणतात की फार्मर्सना त्यांना रिलीफ देणं आवश्यक आहे, त्यांना मदत करणं आवश्यक आहे, पण त्या मदत करणे वेगळ्या मार्गाने करावी, त्यातून एक वेगळं कल्चर डेव्हलप होतं. ठीक आहे, तुम्हाला मला ते मान्य असेल नसेल, पण जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य विधिमंडळातल्या लोकांना मिळतं, विधिमंडळाला असतं, तसं बाहेरच्याही लोकांना विधिमंडळाचा अवमान, अवहेलना न करता त्याचं व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे की नाही. आणि जरी त्या लोकसेवक असल्या तरी आज भारतातल्या सर्वात मोठ्या बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत. बरोबर. त्या बँकेचे इंटरेस्ट किंवा त्यांचे फायनान्शियल इंटरेस्टच्या माध्यमातून त्यांनी वक्तव्य केलं आणि ते कुठेही कोणाच्याही अधिकाराला आव्हान न देता. तर मला कळत नाही की ह्याच्यात प्रिव्हिलेज कुठे येतो. विखे पाटील सर. मला असं वाटतं की फार बँकेच्या बद्दल, आणि फार मोठी बँक आहे आणि मोठ्या बँकेचे ते अध्यक्ष आहेत, मला असं वाटतं की त्यांनी एकदा बँकेचा अभ्यास आपण करण्याची गरज आहे. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा ह्या वर्षी जो 5% एनपीए वाढला, त्यातून 98,000 कोटी रुपयाची तरतूद बँकेला करावं लागणार आहे. म्हणून आज बँक जे 20 रुपये खर्च करते, 20 रुपयामागे 2 रुपयाची तरतूद एनपीए साठी करावं लागणार आहे. इतका उत्तम कारभार चाललेला आहे स्टेट बँकेचा. म्हणजे आज एअरसेल तर आता 2017चं उदाहरण आहे. स्टेट बँकेबरोबर 11 बँकांनी 20,000 कोटी रुपये एअरसेलला दिले. मान्य सर्वोच्च न्यायालयाचा लायसन्स रद्द करण्याचा निर्णय केला. ताबडतोब बँकेत गेला, धावत गेला, लायसन्स रद्द करू नका. म्हणजे इतकं उत्तम कारभार चाललेला आहे. आणि मग ही जबाबदारी कोणी घ्यायची? आता विजय तो मल्या 6,000 कोटी रुपये बँकेचे घेऊन बुडून पळून गेलाय. विजय मल्याला बुडाला, बँक बुडाली, कोणावर कारवाई झाली? पण बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियाचा जो गवगाव चाललेला आहे, आज राष्ट्रीयकृत बँकाकडे टुगेदर ऐकून घ्या प्लीज, 3 लाख कोटीच्या वर ह्या सगळ्या बँकांचा म्हणून एनपीए झालेला आहे. आणि आमच्या शेतकऱ्याला 30,000 कोटी रुपयाची ज्यावेळी कर्जमाफी देण्यासंदर्भात जो राज्याचा पोशिंदा आहे, उन्हातानात राबणारा आहे, त्याला बिचाराला कुठलं संरक्षण नाही आहे, त्याला कुठलं वेतन मिळत नाही आहे, तो पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची अवकृपा झाली की तो बिचारा पूर्ण उद्ध्वस्त होतोय. पण मला वाटतं त्याच्याबद्दल काही आपण बोलत नाही. परंतु मला असं वाटतं की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष बोलल्या म्हणजे ते काही ते प्रमाणे देशाचं असं मानण्याचं कारण नाही आहे. मला त्यांच्याबद्दल अध्यक्ष आहेत त्यांचा मी आदर करतो. याचा अर्थ, परंतु माझ्या भूमिका स्पष्ट आहे. आज आम्ही ज्यावेळी सभागृहामध्ये भूमिका मांडतोय, स्थगन प्रस्ताव दिलेले आहेत, त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणून मागणी करतोय आम्ही. मला असं वाटतं की त्याच्यावर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षानं, मी म्हटलं मग सुरुवातीला म्हटलं त्यांना रिझर्व्ह बँक आहे, नाही विखे पाटील साहेब, प्रश्न असा आहे की अर्थमंत्री आहेत, त्या बरोबर जाऊन बोलाव ना. नाही त्यांचं मत आक्षेप नाही आहे. नाही त्यांचं मत मान्य केलंच पाहिजे असं नाही. त्यांची वेगळी भूमिका असणं स्वाभाविक आहे. आणि आज ज्या परिस्थितीमधून महाराष्ट्रातला शेतकरी जातोय, शेतमालांचे भाव आहेत, त्याला एक काही ना काहीतरी प्रमाणात मदत देणं आवश्यक आहे, याच्याबद्दल कुठलंच दुमत नाही आहे. फक्त प्रश्न असा निर्माण होतो की याच्यामध्ये प्रिव्हिलेज कुठे येतो. म्हणजे त्यांनी मत व्यक्त केलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे की इंडस्ट्रियलिस्टना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची कर्ज माफ करता, आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचा विषय येतो त्यावेळेसच नेमके प्रश्न कसे उपस्थित होतात. मान्य आहे तुमचा युक्तिवाद मला, फक्त यामध्ये प्रश्न एवढा येतो की प्रिव्हिलेज कुठे येतो. कारण प्रश्न असा आहे की तुम्ही काउंटर करू शकाल त्यांचे आर्ग्युमेंट, आणि शेवटी पॉलिसी मेकर जे आहेत, ती पॉलिसी मेकर तुम्ही विधिमंडळ आहात किंवा संसद आहात, आणि तो जो निर्णय घेईल त्या जरी एसबीआयच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांना तो मान्यच करावा लागेल. त्यामुळे तुमचे जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये तुम्ही कधीही निर्णय घेऊ शकता. आणि प्रश्न राहिला रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे एसबीआयच्या डिसिप्लिनचा, तर तीच डिसिप्लिन आपण कोऑपरेटिव्ह बँकातही बघतो. किती कोऑपरेटिव्ह बँकांना आपण बेल आउट केलंय तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ही परिस्थिती सगळीकडेच आहे, पण फक्त असं आहे म्हणून त्यांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकारच नाही,
हा प्रश्न, याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालाय, बाकी काही नाही. विखे पाटील साहेब, नाही, मुद्दा तोच आहे. मी सांगायचा प्रयत्न करतो ना की ठीक आहे, आपण सहकारी बँकेच्या बद्दल बोललात, ज्यांनी बँका बुडवल्या, काय कारवाई ती होईल. मुद्दा माझा स्पेसिफिक आहे. अरुंधती भट्टाचार्य ह्या स्टेट बँकेच्या अध्यक्ष आहेत. आपण ज्यावेळी राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संकटाची चर्चा, कर्जमाफीची काही कोणाला हाऊस आहे तर कोणाला स्वप्नरंजन, आम्ही काही कोणाला स्वप्न पडलं म्हणून मागणी करत नाही. एवढ्या गंभीर समस्येवर विधानसभेत चर्चा होत असताना मला असं वाटतं की हा एक त्या लोकसेवक आहेत, त्या लोकप्रतिनिधी नाही आहेत. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी त्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करावं ना. आमचं लक्षच नाही आहे. आणि त्यांचं मत स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी अध्यक्ष असताना विधानसभा सुरू आहे, विधानसभेत त्या संदर्भात डिबेट होत आहे, विधानसभेत त्या संदर्भात चर्चा होते. आणि मला वाटतं त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये केवळ एक राष्ट्रीयकृत बँकेचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांनी आपलं मत देणं, मला वाटतं तो सरळ तो या सगळ्या विधानसभेच्या मुळात हक्कावरती गंधणारी बाब आहे. थोडंसं क्लॅरिटी नाही, थोडीशी क्लॅरिटी म्हणून सांगतो की हा फक्त विषय महाराष्ट्रापुरताच मर्यादित नव्हता किंवा त्यांची भूमिका फक्त महाराष्ट्र विधिमंडळात जे काय चाललंय त्याच्या संदर्भातच नव्हती. तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपाने दिलेलं आश्वासन होतं की आम्ही सत्तेवर येताच कर्जमाफी करू, याचा त्याला संदर्भ होता. म्हणून ते त्यांचा उल्लेख स्पष्टपणे त्यांनी वाक्य वापरलंय की जर असे निर्णय घेतले तर लोक पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट बघतील की कोणीतरी येईल आणि कर्जमाफी करेल, त्यामुळे लोक कर्ज भरणार नाहीत, एवढाच उल्लेख होता. माझा तो आक्षेप आहे ना. मी म्हणजे माफ करा आपल्याला, मी बोला. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सत्ता द्या, आम्ही कर्जमाफी करतो असं म्हटलं, त्याच्यावर कधी या अध्यक्षांनी भाष्य केलं नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर ज्यावेळी आम्ही मागणी उचलून धरली त्याच्यानंतर त्यांचं वक्तव्य आलं. प्रधानमंत्र्यांचा संदर्भ जो आहे मला वाटतं नाही विखे पाटील साहेब, त्याचा संदर्भ जो आहे तो निवडणुकीचा आहे ना. केवळ महाराष्ट्राच्या विधानसभेच्यावर सुरू असणाऱ्या चर्चेतून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. नाही, त्यांच्या बोलण्याचा जो संदर्भ आहे तो निवडणुकांचा आहे आणि निवडणुकांचा संदर्भ हा उत्तर प्रदेशशी लागून आलेला आहे. तो काय महाराष्ट्रात आता कुठल्या निवडणुका नाही आहेत या क्षणाला. नाही, मला असं वाटतं की त्या स्वतःचं मत व्यक्त करतात की कोणासाठी व्यक्त करतात मला माहित नाही. परंतु महाराष्ट्र विधानसभेत यावेळी चर्चा होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकी 1 महिन्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी भाषण केलंय की कर्जमाफी दिली आम्हाला निवडून, आम्ही कर्जमाफ करतो. 1 महिना आमच्या बँकेच्या अध्यक्षांना मला वाटतं पंतप्रधानांचा निकाल उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तर काय भाष्य केलं नाही त्यांनी. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आम्ही बोलतो सभागृहामध्ये त्यावेळी मात्र मुक्ताफळं उधळायची हा राज्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. आणि म्हणून हा खरं हक्कभंग सभागृहात झालाच आहे. ठीक आहे, पण मला असं वाटतं राज्याच्या शेतकऱ्यांचा तो मोठा अवमान त्यांनी केलेला आहे. आणि त्यासाठी हे प्रिव्हिलेज मोशन आम्ही मूव्ह केलेला आहे. आता तो अध्यक्षांनी निर्णय करायचा आहे, प्रिव्हिलेज होतो नाही होतो, पण तो होतोय याच्यावर आम्ही ठाम आहोत. ठीक आहे. अजून बरेच प्रश्न बाकी आहेत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर राधाकृष्ण विखे पाटलांना आपण विचारणार आहोत की नेमका जर हक्कभंग लोकसेवकांनी असं काही वक्तव्य केलं तर हक्कभंग होत असेल तर ज्यांनी शेतकऱ्याला इतकी वर्ष नागवलं, ज्यांनी ही सिस्टीम तयार केली, त्यांनी शेतकऱ्याला अशा परिस्थितीत ढकलणं तो किती मोठा हक्कभंग आहे आणि तो आपल्या राज्यकर्त्यांच्या किंवा विधिमंडळात बसणाऱ्या सगळ्यांवरतीच का आणू नये शेतकऱ्यांनी तो हक्कभंग, हाही प्रश्न आहे. याच्यावरती चर्चा करणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर अरुंधती भट्टाचार्य यांच्यावरती हक्कभंग कशासाठी यावरती चर्चा चालू आहे. आपल्यासोबत आहे तर राधाकृष्ण विखे पाटील जे विरोधी पक्ष नेते आहेत. विखे पाटीलजी, प्रश्न हाच आहे की मी ब्रेकपूर्वी जाताना म्हटलं होतं एका लोकसेवकाने एक वक्तव्य केलं तर तुम्ही त्यांच्यावरती हक्कभंगाची नोटीस तुम्ही दिलेली आहे. अर्थात त्याचं जे काय व्हायचं ते होईल. तुम्ही विखे पाटलांचे वारसदार आहात. सहकार चळवळ ज्यांनी रुजवली महाराष्ट्रात त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. तुम्ही त्या घरातून येता. या महाराष्ट्रातल्या जनतेला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 50 वर्ष वेगवेगळी शेतकरी विरोधी धोरणं करून ज्यांनी नागवलं ती सगळी लोक जी आहेत ती पॉलिसी मेकर आहेत, ती लॉ मेकर्स आहेत. ज्यांनी ही धोरणं राबवायची होती ती सुद्धा सगळी लोक जी आहेत ज्यांच्या बँका ज्यांच्याकडे होत्या, ज्यांच्याकडे APMCs आहेत जे, तर ह्या सगळ्या लोकांनी खरं तर शेतकऱ्याची ही अवस्था केली आहे. खरं तर लोकांना बरं वाटलं असतं की विखे पाटलांच्या वारसदारांनी खरं तर विधिमंडळातल्या ईच अँड एव्हरी आमदारावरती हक्कभंग आणायला पाहिजे होता. मला असं वाटतं की म्हणजे आपण फारच जी काही भूमिका मांडताय ती वास्तवाला धरून नाही आहे. आपण जर पाहिलं राज्याची संपूर्ण वाटचाल त्याच्यामध्ये वेळोवेळी मग त्या वेगवेगळ्या संस्थांनी, मग ते सहकारी कारखाने असतील, सहकारी बँका असतील, मार्केट कमिट्या आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही दोषे असतील. आजही
सगळ्या देशामध्ये जी एकूण व्यवस्था पाहिली सगळ्या ठिकाणी गुणदोष आहेतच, पण याचा अर्थ संपूर्ण व्यवस्थाच दोषी आपण जर मानून जर त्याच्यावर आरोप केले तर हा भाग वेगळा आहे. पण आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की वेळोवेळी त्या सरकारांनी, मी कोणत्याही पक्ष राजकारणाचा या ठिकाणी उल्लेख करत नाही, परंतु यापूर्वी सरकारांनी शेतकरी अडचणीत होता, कर्जमाफीचे निर्णय केले. यापूर्वी सरकार शेतकरी अवर्षण, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे अडचणी सापडला, त्याच्यावेळी राज्य सरकार त्याच्या पाठीमागे उभं राहिलं. ही सभागृहातली जी काही लोकप्रतिनिधी होते त्यांनीच त्या परिस्थितीचं अवलोकन करत निर्णय केलेत ना. राज्यातला शेतकरी सक्षमपणे उभं राहण्याची भूमिका त्या वेळच्या सरकारांनी लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे त्या सरकारने निर्णय केलेत. नाही विखे पाटील साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की आपण सगळ्या व्यवस्थेला दोषी नाही धरू शकत. काही चांगल्या गोष्टी पण त्याच्यामध्ये परिस्थितीतून त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण झाल्यात, नक्कीच झाल्यात. पण असं का होतंय की फक्त आपण शेतकरी नागावला जातोय, कर्जमाफीची घोषणा करतो, आपण मलमपट्टी करतो, पण कायमस्वरूपी शेतकरी उभारेल अशी काही व्यवस्था आपण तयार करू शकत नाही, असं का होतं? मी नाही असं आहे की मुद्दा मी तोच सांगायचा प्रयत्न करतोय की दुर्दैवानं मागच्या काही वर्षांमध्ये हवामानातले होणारे जे बदल आहेत याचा थेट परिणाम शेती व्यवस्थेवर झालेला आहे. आणि त्या शेती व्यवस्थेवर होणारे परिणाम यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मी कृषी मंत्री असताना मला आठवतं याचा कसा आपण निर्णय, याच्यात काय बदल करू शकतो, म्हणून तर आपण हवामान आधारित कृषी विमा योजना आणली की ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, शाश्वत शेती करता या निसर्गाच्या बदलणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी असे निर्णय करावे लागतील. सुरुवातीला राज्य सरकारला केंद्राची मदत घेऊन केंद्र सरकारला मिळून यासाठी काही खर्च करावा लागेल, मी मान्य करतो आपली भूमिका, परंतु याचा अर्थ सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण याच्याकरता व्यापक कार्यक्रम वेळोवेळी घेतलेले आहेत. पण जसे परिस्थिती बदलते त्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला बदल करावा लागेल, धोरणांमध्ये बदल आणून शेवटी शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्याची शेती व्यवस्था शाश्वत करणं हाच आपला खरं महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळोवेळी सरकारनं घेतलेली धोरणाचा परिणाम आपल्याला दिसतोय, पण शेवटी निसर्गाची परिस्थिती आपण अजून मात करू शकलो नाही हे तर आपण मान्यच केलं पाहिजे. नाही, पण विखे पाटील अशा याच्यामध्ये तुम्हाला हे मान्य आहे का की फक्त कर्जमाफी एवढा एकमेव निर्णय घेऊन या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत असे पूर्वीचे पण आपले अनुभव आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये केवळ हा निर्णय घेतल्यामुळेच सगळ्यांना दिलासा मिळेल असं वाटतंय का? दुसरा प्रश्न असा आहे की आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज सध्या महाराष्ट्रातल्या शेतकरी फेस करतोय तो शेतमालाचे भाव. जोपर्यंत या शेतमालाचे भाव वाढणार नाहीत आणि त्याला शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होणार नाही तोपर्यंत या म्हणजे प्रत्येक वेळच्या मळमपट्टीने काही उपयोग होणार नाही. आता म्हणजे तुम्ही प्रवराचा मी तुम्हाला म्हणजे मुद्दामून उल्लेख करतो की प्रवरा परिसरामध्ये तुम्ही शेतीपूरक उद्योग उभे केले, अन्य रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. या सगळ्या योजना जर सर्वदूर महाराष्ट्रात शासनाच्या वतीने जर झाल्या तर त्या दृष्टीने प्रयत्न, फक्त कर्जमाफी हा एकमेव उपाय असल्यासारखं प्रत्येक वेळेस हाच एक मार्ग का पुढे येतो? म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. असं आहे की कर्जमाफी हे काही त्याचं अंतिम हे नाही आहे, त्याला सोल्युशन नाही, पर्याय नाही आहे. परंतु मागच्या 3-4 वर्षाची आपण जर राज्यातली जर स्थिती पाहिली, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. दुष्काळाचा परिणाम, सातत्यानं आवर्षण, त्यातून उत्पन्नाची साधनं सगळे स्रोत संपलेली आहेत. आणि शेवटी आता जर कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करणार असेल तर म्हणून हा उपाययोजना सरकारपुढे दुसरा पर्यायच नाही आहे. हा पहिला मुद्दा आहे. आणि म्हणून या प्राप्त परिस्थितीमध्ये कर्जमाफी देणं या राज्यातला शेतकऱ्याला आपण आश्वासित करू शकतो नवी उभारी घेण्याकरता. दुसरा मुद्दा जो आपण उपस्थित केलेला आहे हे मी मान्य करतो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काही काळाच्या ओघामध्ये आपल्याला शेतीमालाचे भाव जे आहेत याला खरं म्हणजे आपल्याला त्याला निश्चितपणे त्याला स्थैर्य देण्यासंबंधी उपाययोजना केल्या पाहिजे. उदाहरणार्थ आता आपल्याकडे शेतीमाल आल्यानंतर बाजारामध्ये शेतकऱ्याला ठेवण्याची व्यवस्था नाही आहे, साठवणूक क्षमता आपल्याकडे नाही आहे. 150 लाख मेट्रिक टन धान्याचं उत्पादन ज्यावेळी मी करतो त्यावेळी राज्यामध्ये फक्त 20 लाख मेट्रिक टन धान्य साठवण्याची क्षमता आहे. डिस्ट्रेस सेल ज्याला म्हणतो आपण, तो शेतकऱ्याला थांबवल्याशिवाय शेतीमालाच्या त्याच्या भावाला त्याच्या मालाला स्थैर्य मिळणार नाही. शेतीमालाला दुर्दैवानं मी मान्य करतो मागच्याही अनेक सरकारमध्ये आपण याच्यामध्ये आपण ह्या योजना राबवण्यामध्ये आपल्याला अपयश आलं हे मी नाकारत नाही. शेवटी त्या सरकारने आपलं अपयश स्वीकारलंच पाहिजे. परंतु हे निश्चित आहे
की शेतीमालाचे भाव हे आपल्याला जर व्यवस्थितपणे शेतकऱ्याला द्यायचे असतील किंवा त्याला शाश्वती द्यायची असेल तर पहिल्यांदा धान्याची शेतीमालाची साठवणूक करण्याच्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे. नक्की तो नक्की फक्त अजून एक साठवणुकीच नाही. जसं आपण ऊसावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करून ऊसाच्या शेतीला शाश्वती दिली तसे अनेक शेतीमालाच्या प्रक्रिया करण्यासंबंधीचे काही निर्णय मला वाटतं धाडसन आपल्याला करावे लागतात. नाही विखे पाटील साहेब, हा एक मुद्दा झाला. मला असं वाटतं की शेवटी मी जो सांगायचा प्रयत्न केला की नाही निसर्गाच्या येणाऱ्या संकटातून या शेतकऱ्याला उभारी कशी घेता येईल. नाही म्हणून मला असं वाटतं की त्याला विमा अतिशय प्रभावीपणे विम्याची योजना राबवणं, मला असं वाटतं त्याला तो आपण एक आत्मविश्वास देऊ शकतो असं माझं मत आहे. नाही विखे पाटील साहेब, हा एक मुद्दा झाला की जो तुम्ही सांगितला आणि तो अतिशय महत्वाचा आहे. पण दुसरीकडे कुठलंही सरकार आलं राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये तर त्यांचा प्रयत्न असा असतो की मध्यमवर्गीय जो वाढलेला आहे, नव श्रीमंत जो वर्ग वाढलेला जो शहरामध्ये राहतो त्याला ही महागाईची झळ बसू नये आणि त्यावेळेला मग तसे धोरणात्मक निर्णय घेतले जातात की ज्यावेळेला शेतकऱ्याकडे कांदा आहे, बाजारात भाव आहे, त्यावेळेला तुम्ही अचानकपणे एक्सपोर्ट बंदी करता. तुम्ही आत्ताचा जर सगळ्यात लेटेस्ट उदाहरण घ्यायचं तर तूर खरेदी करायला म्हणजे बारदाना नसावा ह्याच्या इतकं दुर्दैव कुठलं नसतं. तर अशा वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त जर मध्यमवर्गीयांचा विचार करून जर सरकार निर्णय घेणार असेल, कारण तो जास्त मतदार आहे, कारण त्याला झळ नाही बसली पाहिजे, मतपेढीचं राजकारण निर्णय घेणार असेल तर कसा शेतकरी उभा राहणार. म्हणजे शेतकऱ्याला फक्त तुम्हाला कर्जमाफीपुरतं वापरायचं, त्याच्या भावनांचं राजकारण करायचं आणि ते झालं की पुन्हा 5 वर्षांनी वाट बघायची. हे विशेष सायकल आहे, जे विषारी सायकल आहे ते तुटलं पाहिजे ना कुठेतरी. मी मान्य करतो आपल्या मताशी. असं आहे की सरकारने जो काही मला वाटतं तो पॉलिटिकल बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, इकॉनॉमिक बॅलन्सपेक्षा, फायनान्शियल बॅलन्सपेक्षा, पण त्याच्यामध्ये मी हे सांगायचा प्रयत्न केला की आता जर तुम्ही तुरीचे प्रश्न तुरीचा भाव पाय, मी मंत्री असताना मला आठवतं स्वतः खरेदी केंद्र सुरू झालेत की नाही, सुरू होतात की नाही, ते रात्री सुद्धा खरेदी होते की नाही. दुर्दैवानं आजच्या सरकारमध्ये गेले 2 वर्ष मी पाहतोय पणन व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकऱ्याची तूर खरेदी केंद्रावर जर बारदाना उपलब्ध नाहीये, मला असं वाटतं की त्या व्यवस्थेचा दोष आहे. मला याच्यातून म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे, आपण जे म्हणता बरोबर आहे, परंतु कांद्याचं काय झालं, 5 पैसे किलोने शेतकऱ्याला कांदा विकावा लागला. दुर्दैवानं शेतकऱ्याला आपल्या कांद्याच्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याची शेत जाळले. नाही पण नवमत अभिजित, मला वाटतं याच्यात सगळ्यात संघटित वर्ग जो आहे ना, संघटित वर्ग आणि जो बोलका वर्ग आहे त्याचा आवाज लवकर जातो सरकारच्या कानावर. आता महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा असो किंवा राज्य कर्मचाऱ्यांचा असो, हा महागाईशी कुठेतरी निगडीत होतो. तर या महागाई भत्त्याप्रमाणे शेतमालाच्या भावालाही तो निगडीत केला पाहिजे. जर मला वाटतं की हे हा असंघटित वर्ग आहे, प्रत्येक वेळी फक्त राजकीय याच्यातूनच त्यांच्या मागण्या पुढे होतात आणि त्या मागे पण पडतात. हा जर मुद्दा व्यवस्थित करायचा असेल तर लिंक करावं लागेल की ज्यावेळेस केव्हा संघटित वर्गाचा ज्यावेळेस डीए वाढेल, त्यांचे पगार वाढतील, त्यांच्यासाठी वेतन आयोग येईल, त्याच प्रमाणात शेतमालाचे भाव वाढले पाहिजेत. असं जोपर्यंत तुम्ही लिंक करणार नाही तोपर्यंत तो त्याचा कायमस्वरूपी सोल्युशनच निघणार नाही. आणि दुसरा एक गोडाऊनचा मगाशी उल्लेख केला की गोडाऊनमध्ये साठवणूक क्षमता नाहीये म्हणून शेतकरी आज डिस्ट्रेस सेलमध्ये नाहीये, त्याच्याकडे पैसेच नाहीये. येणाऱ्या शेतमालाच्या जीवावर त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एवढं कर्ज असतं, त्याचा डिस्ट्रेस सेल हा त्याला हवा असणाऱ्या पैशासाठी आहे. एकच मिनिट घेतो, एकच मिनिट. नाही कसं गोडाऊनची स्कीम यासाठी होती, डिस्ट्रेस सेलचं यासाठी मी म्हटलं की गोडाऊनमध्ये साठवण्याची क्षमता निर्माण केली आपण की त्याच्यावर ताबडतोब तारण व्यवस्थेतून एखाद्या बँकेकडून त्याला 80% रक्कम प्रचलित भावाप्रमाणे आपण लगेच देऊ शकतो ना की आणि ती दिली की त्याची ताबडतोब पैशाची गरज भागते. आणि मग जेव्हा 3-4 महिन्यांनी ज्यावेळी बाजारात भाव वाढतील त्यावेळी तो माल विकू शकतो. प्रश्न फक्त ते व्याजाचा जो भुर्दंड त्याला सहन करावा लागणार आहे, तो व्याजाची सुरुवातीला काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की व्याज कोणी सहन करायचं, एवढा फक्त एक मला वाटतं तो मुद्दा राहील. परंतु आपण याच्यातून बँका द्यायला तयार आहे ना, जे माल तारणावर आपण जे कर्ज देतो तेच गोडाऊनमध्ये शेतकऱ्याचा माल ठेवला की त्यावर 80% रक्कम त्याला मिळते, त्याची पैशाची गरज भागते, म्हणून त्याला कमी भाव विकण्याची गरज पडणार नाही. नक्कीच आपण मुद्दा मी सहमत आहे की हे जे काही पॉलिटिकल बॅलन्स साधण्याचा त्या सरकार प्रयत्न करतात, त्यातून शेवटी भरला तो शेतकरी जातोय. याच्यातून मला वाटतं एक आपल्याला एक व्यवस्थितपणे शेवटी ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन का आलं यासाठी आणलं होतं आपण. ऍग्रिकल्चर प्राइस कमिशनचं सुद्धा मला वाटतं फेल्युअर आपल्याला दिसतंय. काही त्याच्यामध्ये मूलभूत आपल्याला बदल करण्याची गरज आहे. नक्कीच. शेवटचा अगदी आपल्याकडे वेळ संपून गेले तरी पण मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे घेऊन येतो. तुम्ही अजूनही ठाम आहात की तुम्ही अरुंधती भट्टाचार्यांवरती जी हक्कभंगाची नोटीस दिली ती तुम्ही कायम ठेवणार आहात?
हो, मी अतिशय विचारपूर्वक तो निर्णय केलेला आहे ओके. आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. ओके, नक्कीच. म्हणजे आता राधाकृष्ण विखे पाटलांची नोटीस दिली, त्याचं जे काय होईल त्याचा निर्णय सभापती घेतील तिथे. मात्र जी व्यवस्था या राज्यामध्ये या देशामध्ये निर्माण झालेली आहे ती कधी काळी विरोधात आणि कधी काळी सत्तेत असलेल्या दोघा लोकांनी निर्माण केलेली आहे आणि या दोघा लोकांच्या राजकारणामधून शेतकरी भरडला जातोय. त्याच्यावरती मलमपट्टीचं काम हे असं वारंवार होत राहील, पण त्याचं नेमकं काय म्हणतात त्याला, नेमकी शस्त्रक्रिया करून त्याला कायमस्वरूपी कधी बरा होईल शेतकरी, याचं उत्तर मात्र ना विरोधी पक्षाकडे आहे ना सत्ताधाऱ्यांकडे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, धन्यवाद तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. अभय सर धन्यवाद. आपण पाहत रहा एबीपी माझा.